संस्थेचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो। सामाजिक समतेचे प्रतीक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींना अभिवादन करतो। आज ठाणे शहर जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या या कार्यक्रमाला उपस्थित आमदार निरंजन डावखरेजी, आमदार माधवी नाईकजी, विक्रांत पाटीलजी, संजय केळकरजी, किसन कथोरेजी, मंदाताई महात्रेजी, कुमार ऐलानीजी, आपले उपमहापौर कृष्णा पाटीलजी, या ठिकाणी उपस्थित आपले आमदार कृष्णा पाटील, आपले उपमहापौर कृष्णा पाटील, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळजी, आपले सीओ रणजित यादव, आपले जिल्हाध्यक्ष संदीप लेलेजी, अरुण पाटीलजी, संजय वाघुले, राजनजी किने, बाबाजी पाटील, नंदाजी पाटील, नंदा पाटील, श्रीमती नंदा पाटील, राजेश मडवी, सचिन पाटील, विक्रम भोईर, राजेश मोरे, सुनेत जोशी, हरिचंद्र पाटील, संदीप माने, अनिल माने, या ठिकाणी अनेक मान्यवर समोर बसलेले आहेत। या ठिकाणी उपस्थित आपले सर्वच पदाधिकारी, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, खरं तर या कार्यक्रमाला मी सर्वात आधी आमचे जिल्हाधिकारी यांनी या जिल्ह्यामध्ये संपूर्णच विधानसभेमध्ये महाराजस्व अभियान त्यांच्या टीमच्या माध्यमातून उत्तमपणे या ठिकाणी हाताळले, त्याबद्दल मी जिल्हाधिकारी आणि टीमचं अभिनंदन करतो। खरं तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या जन्मदिवसानिमित्त आणि माननीय अजितदादा पवार यांच्या पहिली जयंती यावेळी आहे आणि या 22 तारखेची जयंती या ठिकाणी असल्यामुळं आणि त्याच दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांचा जन्मदिवस असल्यामुळं महसूल खात्याने विचार केला की राज्यातल्या 288 विधानसभेमध्ये 10 लाख परिवाराच्या किमान त्यांच्याकडे जे काही महत्त्वाचे दाखले असतील, सरकारकडून अपेक्षा असतील, कारण जनतेला सरकारने ज्या अपेक्षा त्या पूर्ण केल्या पाहिजे, याकरता राज्याच्या सर्वच विभागांनी या ठिकाणी एक अभियान करायचं आणि महसूलने पुढाकार घेतला आणि राज्याच्या सर्वच विभागांनी, मग महिला बाल कल्याण असेल, परिवहन विभाग असेल, क्रीडा विभाग असेल, पशुसंवर्धन आहे, मत्स्य व्यवसाय या ठिकाणी विभाग असेल, आमच्या कृषी विभाग असेल, आमचा आरोग्य विभाग असेल, समाज कल्याण, आदिवासी विभाग या ठिकाणी सर्वच विभागांनी पुढाकार घेतला, आमच्या महसूल खात्याने पुढाकार घेतला आणि या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जनतेला लाभ देण्याची योजना तयार केली। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी कधीही वाढदिवस साजरा करत नाही, ते पुष्पगुच्छ, बुके या ठिकाणी कुठल्याही मोठ्या सत्कार समारंभाला जात नाही। त्यांनी आधीच स्पष्ट केलं आहे, कारण मी देवेंद्रजी नागपूरहून असल्यामुळं मी 40 वर्षापासून त्यांच्यासोबत राहतो। खऱ्या असताना देवेंद्रजींनी कधी त्यांच्या जीवनामध्ये वाढदिवस हा शब्द कधीच येऊ दिला नाही आणि मग त्यांनी वाढदिवस शब्द येऊ दिला नाही। पण मी त्यांना विचारलं की वाढदिवस करायचा तर कसा करायचा, तर त्यांनी सांगितलं की सेवा कार्य जर होत असेल, एखाद सेवा कार्य जर वाढदिवसाला होत असेल तर नक्की केलं पाहिजे। आणि मग त्यांनी मला मंजुरी दिली आणि सांगितलं की सेवा कार्याच्या योजना तयार करा आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की राज्यातल्या सर्वच विभागांनी एक योजना तयार केली आणि या योजनेच्या माध्यमातून आज आपण राज्यातल्या 10 लाख परिवाराच्या ज्या विविध समस्या आहेत त्या सोडवण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केला। एकट्या ठाण्यामध्ये आमच्या जिल्हाधिकारी टीमने 76,000 परिवारांना, कुटुंबांना या योजनेच्या माध्यमातून लाभ देण्याचा प्रयत्न केला। खरं तर एक
सर्वात उत्तम एक या शिबिराचा जर खरं उदाहरण कुठलं असतं तर ठाणे जिल्हा आहे. म्हणून मी या ठिकाणी ठाणे जिल्ह्याचे सर्व अधिकाऱ्यांचं, आमच्या सर्व विभागाच्या अधिकाऱ्याचं आधीच अभिनंदन केलं आहे. माननीय देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त आमच्या भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण टीमने रक्तदान शिबिर केलं. या राज्यातल्या सर्व रुग्णांना रक्त मिळालं पाहिजे वेळेवर, याकरता रक्तदान शिबिराचं आयोजन झालं. आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजींनी याची योजना तयार केली आणि आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, या योजनेच्या माध्यमातून कितीतरी युनिट ब्लड तयार झालं, ज्यातनं आपल्याला रुग्णाला सेवा करता येईल. आणि म्हणून या ठिकाणी या योजनेत आम्ही पुढे गेलेलो आहे. मी संजय केळकरजीचा मनापासून आभार मानतो. त्यांनी त्यांच्या विधानसभेमध्ये किमान 8,000 परिवारांना या योजनेचा लाभ दिला आणि खऱ्या अर्थाने एक उत्तम लोकप्रतिनिधी कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे संजय केळकरजी आहे. या गोष्टीचाही मला अभिमान आहे. आपण सर्वांनी त्यांचं एकदा स्वागत केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने त्यांचा या ठिकाणी सन्मानही केला पाहिजे. व्यासपीठावर सर्वच आमचे आमदार विधिमंडळामध्ये, शेवटी विधिमंडळामध्ये सरकारकडनं जे जे आणता येईल ते आणण्याची जबाबदारी विधिमंडळाची आहे, आमदारांची आहे. आमच्या मंदाताई म्हात्रे असतील, आमच्या या ठिकाणी किशन कथोरेजी असतील, आमच्या माधवी नाईक असतील, विक्रांत पाटील, सर्व निरंजन डावकरजी, सर्वच व्यासपीठावरचे आमदार यांनी सर्वांनी या ठिकाणी उत्तमपणे आपली बाजू त्या ठिकाणी मांडून या ठिकाणी योजना तयार करून आपल्या भागातल्या लोकांना लाभ देण्याचा प्रयत्न केला. आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे. या ठिकाणी आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी असतील, आमच्या सुनेत्रा पवारजी असतील, शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व महायुतीचे आमदार असतील, या सर्व आमदारांनी योग्य पद्धतीने त्या ठिकाणी समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. आणि आपण मुळातच छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान नाव याकरताच दिलं की छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा काय होती, जी प्रेरणा देवेंद्र फडणवीस सरकारने या ठिकाणी पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये जी प्रेरणा होती ती लोकाभिमुख कारभाराची होती, ती होती गतिमान प्रशासनाची, ती होती पारदर्शी प्रशासनाची. आणि मग गतिमान, लोकाभिमुख आणि पारदर्शी प्रशासन चालवायचं असेल तर महसूल खात्याने पुढाकार घेतला पाहिजे. या राज्यामध्ये सर्वच खाते महत्वाचे आहेत, पण 2 विभाग अत्यंत महत्वाचे आहेत. झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत जनतेच्या जीवाचं रक्षण करणे ही जबाबदारी गृह खात्याची आहे, जे पोलीस सांभाळतात, ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्याकडे हे खातं आहे, हा प्रभाग आहे. आणि राज्याच्या 14 कोटी जनतेची, ठाणेकराच्या मालमत्तेची या ठिकाणी रक्षण करणे ही जबाबदारी महसूल खात्याची आहे. आणि त्यामुळे मालमत्तेचं रक्षण करणे, तुमच्या जमिनीचं, तुमच्या घराचं रक्षण करण्याची जबाबदारी महसूल खात्याची आहे. आणि म्हणून मालमत्ता सांभाळणे, मालमत्तेची जबाबदारी या ठिकाणी आमच्या खात्यावर असताना मग जिल्हाधिकारी यांच्यावर ही जबाबदारी जातं. जिल्हाधिकाऱ्याच्या अधिकारामध्ये आपल्या जिल्ह्याचे सर्व विभाग येतात, कारण जिल्हाधिकारी हे खऱ्या अर्थाने डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असतात, डीएम असतात, आणि त्यांच्या अधिकारामध्ये खऱ्या अर्थाने संपूर्ण महसूल खातं काम करतं. आणि म्हणून अनन्यसाधारण महत्व असलेलं महसूल खात्याने विचार केला की छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा जी लोकाभिमुख, पारदर्शी आणि गतिमान आहे, ती प्रेरणा आपण घेतली पाहिजे. आमच्या महसूल खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांनी, आमच्या सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांनी ही भूमिका घेऊनच काम केलं पाहिजे. देवेंद्र फडणवीसांचं सरकार, आमचं सरकार हे लोकाभिमुख असलं पाहिजे, याकरता आम्ही काम करतोय. खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदेजी असतील, आमच्या सुनेत्रा पवारजी असतील, यांच्याही माध्यमातून या ठिकाणी राज्यामध्ये आम्ही आमच्या सरकारचा वेग हा अतिगतिशील करण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर मला गोष्टीचा अभिमान आहे की 76,000 परिवार या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून आपण लाभार्थी करतोय. आणि आज जर विचार केला तर कल्याण आसनगाव 4थ्या रेल्वेच्या मार्गासाठी महसूल खात्याने शासकीय जमीन देण्याचा आपण निर्णय केला. फळे भाजीपाला निर्याती करता भिवंडी जवळ जे बापगाव आहे, त्या बापगावला अत्यंत चांगली कृषी उत्पन्न बाजार समिती तयार होते आहे, जी उद्या वाळवण बंदराला जोडण्यात येणार आहे. आणि वाळवण बंदराला जोडून
या महाराष्ट्राचा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातला संपूर्ण शेतकऱ्याचा आंबा असेल, काजू असेल, या सर्व पिकांना आंतरराष्ट्रीय दर्जाला या ठिकाणी पुढे नेण्याकरता आपण या ठिकाणी बापगावमध्ये मल्टी मॉडेल हबसाठी एक चांगली कृषी उत्पन्न बाजार समिती तयार करतोय. हा निर्णय आपल्या सरकारने केला आहे. ठाणे आरटीओ साठी आपण केळकरजी 1 रुपयानी जागा दिलेली आहे. एवढंच नाही तर महसूल विभागाची 13.73 हेक्टर जागा ही कांदळ वनाच्या निर्माणाकरता आपण दिली आहे. या ठिकाणी ठाणे येथे हायब्रिड युनिव्हर्सिटी करता व कन्व्हेन्शनल सेंटर करता आपण महसूल खाते ही जागा दिली आहे. बीएसएनएलचे 4 टावर उभारण्याकरता 60 ठिकाणी शासकीय जमीन आपण दिली आहे. शहापूर तालुक्यामध्ये शेंडे येथे नवोदय विद्यालय, आता या राज्यामध्ये केंद्रीय विद्यालय येणार आहे. या केंद्रीय विद्यालय जे इंटरनॅशनल लेवलचे असणार आहे त्यांना 15 एकर जागा प्रत्येक जिल्ह्यामध्ये देण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला आहे. अंबरनाथ येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, या जागेसाठी आपण त्या ठिकाणी निर्णय केला आहे. एवढंच नाही तर मीरा भाईंदरमध्ये एसटीपी प्लांट करता आपण जागा दिली. दहिसर ते भाईंदर कोस्टर रोडसाठी 25 एकर जागा आपण दिली. ठाणे रिंग रोड मेट्रो करता मुरबाड येथे, मोगर येथे पर्यायी जमीन दिली. एवढंच नाही तर जिल्ह्यातील 268 आपले जे कर्मचारी आहेत त्यांना अनुकंपा थांबला होता. अनुकंपावर नोकरीचा विषय होत नव्हता, तो आपण पूर्ण केला. आपल्या मिराज साळची मी आपल्या अधिकाऱ्याचं अभिनंदन करतो. श्रीकृष्ण पांचाळ असतील, आमच्या मीरा भाईंदरचे एचडीओ तहसीलदार असतील, त्यांनी या ठिकाणी आपली मीरा भाईंदरची 318 एकर जमीन याला वर्ग 2 चा दर्जा देऊन त्या ठिकाणी ती जमीन वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. पिंपरी येथे 113 हेक्टर जमिनी ज्याला एक क्लास 2 लावून आपली जमीन संरक्षित करण्याचा निर्णय केला. मी काही निर्णय आपल्याला वाचून दाखवलेले आहेत, पण अत्यंत महत्वाचे निर्णय ठाणेकरांकरता करायचे आहेत. ठाणेमध्ये सर्वात महत्वाचा निर्णय काय झाला? आधीच्या काळामध्ये जमिनीचं येणे करावं लागत होतं, प्लॉटचं येणे करावं लागत होतं, कुठं जर इंडस्ट्री टाकायची येणे करावं लागत होतं. आता देवेंद्र फडणवीस सरकार, आपल्या सरकारने निर्णय केला, आता कुठलाही येणे लागणार नाही. येण्याची अटच सरकारने रद्द करून टाकली. त्यामुळं जनतेला आता सरळ त्यांचं घर बांधता येतं, कुठलाही येण्याची गरज पडत नाही. याचा आपल्या सरकारने निर्णय केला. आपण तुकडेबंदी कायदा हटवला. तुकडेबंदी कायदा म्हणजे काय आहे? तर ठाणेमध्ये जर 1000 फूट 1500 फूटची जर प्लॉट घेतला तर त्या प्लॉटची रजिस्ट्री होतं, पण त्याचं हस्तांतरण होत नाही. तो कायदेशीर मानला जात नाही. कायदेशीर हक्क द्यायचा असेल, कारण या राज्यामध्ये तुकडेबंदी कायदा होता, ज्याने 10,000 फुटाचा प्लॉट शिवाय तुम्हाला तुकडा करता येत नाही, तुम्हाला 1000-1500 फूटचा प्लॉट घेता येत नाही, अशी परिस्थिती होती. पण तुकडेबंदी कायद्याचे बंधन असल्यामुळे या राज्यातले 60 लक्ष परिवार, ठाण्यामध्ये जवळपास 1 लक्ष परिवार असे आहेत ज्या परिवारांना त्यांचा कायदेशीर हक्क मिळत नव्हता. पण आता तुकडेबंदी कायदा देवेंद्र फडणवीस सरकारने हटवल्यामुळं या राज्यातल्या 60 लाख परिवाराचे घर जे 15/10/2024 पूर्वी बांधले आहेत, 15/10/2024 या डेटच्या पूर्वी ठाणेमध्ये जेवढे घर बनले असतील, जेवढे घर बांधले असतील, त्या सर्वांना कायदेशीर हक्क देण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने केला. आणि त्यामुळे एक मोठा या ठिकाणी ठाणेकरांना लाभ या ठिकाणी होणार आहे. एवढंच नाही तर आपल्या या सरकारने निर्णय घेतला 1 जानेवारी 2011 पूर्वी, एक सर्व नगरसेवकाला माझी विनंती आहे, आपल्या आपल्या भागातलं सर्वेक्षण करा. 1 जानेवारी 2011 पूर्वी ज्या लोकांची घरं ज्या शासकीय जागेवर बसलेले आहेत त्या सर्व घरांना पट्टे वाटप करून त्यांची रजिस्ट्री करून देण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला आहे. आणि म्हणून आपल्या भागातल्या जनतेची घरं मी जिल्हाधिकाऱ्याला विनंती करेल, या ठाणे शहर जिल्ह्यामध्ये 1 जानेवारी 2011 पूर्वी ज्यांची घरं झाले असतील, सरकारी जागेवर झाले असतील, रेल्वेची जागा असेल, केंद्र सरकार राज्य सरकारची कुठली जागा असेल, त्याला घरं देण्याची जबाबदारी सरकारची आहे. आणि म्हणून 1 जानेवारी 2011 पूर्वी आपण सर्वांना घरं देणार आहे. आणि यानंतर खऱ्या अर्थाने अनेक गोष्टी आपण करणार आहे. आता सरकारने ठाणेकराची महत्वाची मागणी जे संजय कळेकरजी, किशन कथोरेजी, मंदाताई महात्रेजी आपण विधिमंडळात वारंवार मांडलं की आपल्या सरकारने फ्लॅटमध्ये राहणाऱ्या लोकांना व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड दिलं पाहिजे. फ्लॅटमध्ये राहणारे
कुठल्या तरी बिल्डरकडनं प्लॉट घेतलाय, फ्लॅट घेतलाय, फ्लॅटमध्ये 100 लोक राहतात, 50 लोक राहतात, 20 लोक राहतात, त्यांच्याकडे काही डॉक्युमेंट नाही आहे, फक्त एक रजिस्ट्री आहे किंवा महानगरपालिकेची टॅक्स रिसिप्ट आहे, पण महत्वाचा जो प्रॉपर्टी कार्ड आहे ते नाही आहे. पण आता आपलं सरकार डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये कायदा आणताय की जेवढे काही फ्लॅट धारक असतील ठाण्यामध्ये सर्वांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय आपलं सरकार करत आहे. सर्वांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय आपलं सरकार करत आहे. माझी विनंती कलेक्टरला आहे की तोपर्यंत आपण याद्या तयार करून ठेवा. ज्यांनी ज्यांनी या ठाणे जिल्ह्यामध्ये फ्लॅट घेतले असतील त्या सर्वांना त्यांच्या हक्काचं प्रॉपर्टी कार्ड दिलं गेलं पाहिजे. याचा निर्णय आपल्याला करायचा आहे. या महाराष्ट्राची ठाणे जिल्ह्याची प्रॉपर्टी गरीब माणसाचे घर कायदेशीर करून देण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस सरकारची, आमच्या सरकारची आहे. एवढंच नाही तर आपण त्या राज्यामध्ये लँड टायटलिंग कायदा आणतोय. जो कायदा जगातल्या फक्त 80 देशामध्ये आहे. भारत देशामध्ये कुठेही हा कायदा नाही, पण या महाराष्ट्रामध्ये आता लँड टायटलिंग कायदा येतोय संजय केळकरजी. आणि हा कायदा आल्यानंतर आपली जी प्रॉपर्टी आहे ती निश्चित प्रॉपर्टी कार्ड म्हणजे यापूर्वीचे सर्व रेकॉर्ड बंद होऊन एकच प्रॉपर्टी कार्ड राहील, ज्यावर भूमी अभिलेख राहील, ज्यावर मुद्रांक राहील, ज्याच्यावर प्रॉपर्टी कार्डची पूर्ण लांबी रुंदी सारा प्रॉपर्टी कार्डचे डिटेल राहतील. सर्व सातबारे बंद होतील आणि एकच स्मार्ट कार्ड तुमच्या खिशात राहील जे प्रॉपर्टी कार्ड असं राहील. आणि त्यामुळं आपल्या लोकांना लँड टायटलिंग ऍक्ट आणून आपल्या महाराष्ट्राच्या 12-14 कोटी जनतेची प्रॉपर्टी सुरक्षित करण्याचा निर्णय डिसेंबरच्या अधिवेशनात आपलं सरकार करणार आहे. आणि एवढंच नाही तर आपल्या सरकारने विचार केला आहे यानंतर रजिस्ट्रेशन करायला जायचं असेल, तुमची प्रॉपर्टी विकायची असेल, घ्यायची असेल तर आधी मोजणी झाल्याशिवाय आता रजिस्ट्रेशन होणार नाही. 15 डे मोजणी. आमचं खातं आता जे 1.5-3 महिने लागायचं मोजणी करायला पुढच्या डिसेंबर पर्यंत जिल्हाधिकारी 15 दिवसात मोजणी करण्याचा निर्णय करणार आहे. आणि 15 दिवसात मोजणी करून त्यानंतर रजिस्ट्रेशन, त्यानंतर म्युटेशन, आधी मोजणी मग नोंदणी आणि मगच म्युटेशन करून महाराष्ट्राच्या जनतेला सेक्युअर्ड करण्याचा निर्णय आपलं सरकार करत आहे. मला 1000 गोष्टी बोलता येतील पण आज वेळ नाही आहे. निश्चितपणे महाराष्ट्राचं सरकार, देवेंद्र फडणवीसांचं सरकार हे लोकाभिमुख काम केलं पाहिजे याकरता काम करत आहे. आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी बऱ्यापैकी या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी तेही काम करतात आहे. निश्चितपणे महायुती सरकार हे खऱ्या अर्थाने समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता काम करत आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजीचं या ठिकाणी अभिवादन करताना आपण काय म्हणतो की मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींनी समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता सरकार चाललं पाहिजे. संविधानाने समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाला न्याय मिळाला पाहिजे. हे देवेंद्र फडणवीसांचं सरकार या पद्धतीने पुढे जात आहे. आणि म्हणूनच राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या जन्मदिवसानिमित्त आम्ही हार, फुलं, सत्कार सोहळा घेतले नाहीत तर या राज्याच्या 10 लाख परिवारांना त्यांचा हक्क मिळवून देण्याचं काम आमच्या सरकारने केलं. आणि म्हणून त्याचाच भाग म्हणून संजय केळकरजी मी तुमचे आभार मानतो की तुम्ही या ठिकाणी अभियान तयार केलं. या अभियानाची या ठिकाणी आपल्या जिल्हाधिकाऱ्यांनी ते पुढे नेलं. आमच्या सर्व विभागांनी या ठिकाणी पुढाकार घेतला आणि आज सर्व विभागाचं मी अभिनंदन करतो. त्यांनी उत्तमपणे या ठिकाणी स्टॉल लावले. मी सर्वच मंत्र्यांना सांगणार आहे, मी कृषी विभागाच्या मंत्र्यांना सांगणार आहे, सर्व विभागाच्या मंत्र्यांना कॅबिनेटमध्ये सांगणार आहे की ठाण्याच्या शिबिरामध्ये आपल्या विभागाने सर्वांनी या ठिकाणी सहभाग घेतला आणि सहभाग घेऊन या अभियानाचं जे महत्वाचा भाग होता समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं कल्याण, ते कल्याण करण्याचा विचार आमच्या सरकारने केला, आमच्या सर्वच विभागांनी केला. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आभार मानतो. आणि या लाभार्थ्यांना हा काही अंतिम नाही आहे. आता मंदाताई महात्रेंनी 15 ऑगस्टच्या नंतर म्हटलंय पुन्हा आपण करू, पण संजय केळकरजी या ठाणे जिल्ह्याच्या प्रत्येक परिवाराला पुढच्या 5 वर्षामध्ये मजबूत करून त्यांची प्रॉपर्टी सेक्युअर करून या समाजाला, या जनतेला न्याय देण्याचं काम आपलं सरकार करेल. हा अभियान सुरू झालेले आहेत पण पुढच्या 5 वर्षामध्ये प्रत्येक वर्षी छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान करून आपण ठाणे जिल्ह्याच्या गरीब माणसाला, ठाणे जिल्ह्याच्या प्रॉपर्टी धारकांना, ठाणे जिल्ह्यामध्ये जेवढे प्रश्न असतील ते सर्व प्रश्न आपलं सरकार सोडल्याशिवाय राहणार नाही. आणि जिल्हाधिकाऱ्याला मी
या ठिकाणी सूचना देईल की जिल्ह्यामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये एक चांगली गोष्ट आहे, अत्यंत प्रामाणिकपणे काम करणारे एक जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ आहेत. या महाराष्ट्राच्या जिल्हाधिकारी जे काम करतात त्यामध्ये उत्तम जिल्हाधिकारी म्हणून काम करतात. माझी त्यांना विनंती आहे की देवेंद्र फडणवीस सरकारची भूमिका जी समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाची आहे ती भूमिका आपल्या तलाठ्यापर्यंत आपल्या सर्व अधिकाऱ्यांना राबवली पाहिजे. लोकाभिमुख राहिलं पाहिजे, गतिमान काम केलं पाहिजे आणि जनतेला, सर्वसामान्य गरिबांना देवेंद्र फडणवीस सरकार आपलं सरकार वाटलं पाहिजे. याकरता आपण सर्वांनी काम करावं अशी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.